मित्रांनो, आपल्यावर जर खोटा गुन्हा दाखल झाला, कदाचित आपली चूक नसताना सुद्धा कधी कधी आपलं नाव वाईट हेतूने किंवा सूडबुद्धीने किंवा वैयक्तिक वैमनस्य असेल, अशा वेळेस आपलं नाव चुकीनं FIR मध्ये टाकलं तर आपल्याला त्रास दिला जातो. जर FIR मध्ये आपलं नाव आलं तर आपल्याला सर्वप्रथम अटकपूर्व जामीन म्हणा किंवा अटक होण्याचे चान्सेस असतात जर गुन्हा दखलपात्र असेल तर अशा वेळेस आपण सरळ जर त्या FIR मध्ये जर आपला रोल ऍक्टिव्ह नसेल, त्या FIR मध्ये जी तारीख दिलेली ज्यावेळेस गुन्हा घडला त्यावेळेस आपण जर तिथे हजर नसेल किंवा कुठल्याही कारणास्तव आपल्याकडे त्याचा स्ट्रॉंग पुरावा आहे की ज्या कारणास्तव आपण त्या गुन्ह्यामध्ये सामील नव्हतो, तर अशा वेळेस आपण सरळ BNSS सेक्शनच्या 528 नुसार आपण सरळ त्या FIR ला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतो. FIR क्वॉशिंग म्हणजे FIR रद्द करण्याची पावर, FIR रद्द करण्याचे अधिकार फक्त उच्च न्यायालय आहे. तर मान्य उच्च न्यायालयात आपण अशा प्रकारे रिट पिटिशन किंवा क्रिमिनल ऍप्लिकेशन दाखल करून आपण जो आपल्यावर FIR झालेला आहे तर तो जर चुकीचा झाला असेल, खोटा असेल, तर आपण तो FIR रद्द करण्यासाठी आपण मान्य उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन आपलं पिटिशन दाखल करू शकतो. धन्यवाद.